Hello, we are learning about this second module, that is agricultural pricing. And we have so far seen. Oh, we haven't seen anything, right? We're going to start this topic today. Is it? Peeps, asking you. तुम्हाला आठवतच नाहीये की नाही आपण कुठपर्यंत होतो? आपल्या या टॉपिक्सशी काही संबंध आहे असं वगैरे तुम्हाला आठवतच नाहीये की नाही? आपलं कुठपर्यंत झालं तर लास्ट टॉपिक मध्ये तुम्हाला आठवत आहे का रे? इम्प्लिकेशन ऑफ नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसी 2000 झाला होता. कंप्लीट पॉइंट आणि मला वाटतं पॉइंट होते 10. आणि मला वाटतं आपण तिथे आपला लेसन संपवला होता आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण हो संपवलं. आणि आपण पुढच्या याच्यापासून कंटिन्यू करूया. दॅट इज द लेसन ऍग्रिकल्चरल प्राइसिंग पॉलिसी. थोडक्यात एका फसलला, एका पिकाला कशा प्रकारे तुम्ही प्राइस करू शकता, कशा प्रकारे तुम्ही त्याची प्राइस ठरवू शकता, याबद्दल आपण शिकणार आहोत. So while introducing, we can always say that agriculture has become and has been the backbone of India. म्हणजे आपला सगळ्यात महत्वाचा व्यवसाय आणि ते पूर्णतः जवळजवळ पावसावर अवलंबून असलेला व्यवसाय. आपल्याकडे अजूनही काही राज्य वगळता बाकी राज्यांमध्ये इरिगेशन फॅसिलिटी तितकी डेव्हलप झालेली नाही. A year of a favorable rainfall brings with it bumper crops, and it also ensures reasonable price. But a year in which monsoon fails, we have acute food shortage and subsequent rise in price of food grains. So ज्या वर्षी पाऊस चांगला, पीक अत्यंत चांगलं, पण एखाद वर्षी 100% ऐवजी 98% पाऊस झाला, 97-96, की आपल्याकडे फूड शॉर्टेज होतं, म्हणजे अन्नाची टंचाई निर्माण होते आणि डेफिनेटली प्राइस खूप वाढतात अन्नाच्या, की ज्या कधीच नाही वाढल्या पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा इम्पॅक्ट हा आपल्या इकॉनॉमीवर नेहमीच होत असतो, आपल्या नॉर्मल लाईफवर तर होतच असतो. सो कशामुळे ऍग्रिकल्चर प्राइस ज्या असतात त्यात वाढ होते? कोणती कारण आहे? पहिली गोष्ट पॉप्युलेशन. जेव्हा आपलं पॉप्युलेशन वाढतंय तर ते जितक्या रेटवर वाढतंय तितक्या रेटला फुलफिल करण्या एवढी फूड काय म्हणू सिक्युरिटी आपल्याकडे नाहीये, तेवढा सप्लाय आपल्याकडे नसतो आणि अशा वेळी टंचाई जाणवायला लागते. देर इज स्केअरसिटी, आणि मग स्केअरसिटी असली की आपल्याकडच्या प्राइस वाढतात, बरोबर. देन सेकंड इज द मिडलमॅन. देर इज चेन ऑफ मिडलमॅन बिटवीन प्रोड्युसर्स अँड द कन्झ्युमर्स. तुम्ही बघितली का ती व्हिडिओ पुढे मी जी तुम्हाला बघायला सांगितली होती ती? येस मॅम. बरोबर. मग मला सांगा त्यांनी काय सांगितलं त्यात, कशा प्रकारे भाजी मंडई नाही सॉरी मंडी ज्याला म्हणतो आपण, तर केपीएमसी म्हणतात त्याला, तर त्याच्यात कशा प्रकारे प्राइस सेट होतात, लिलाव किंवा असं काहीतरी म्हणले होते, ते सांगा बरं मला. ते दलाल असतात ते म्हणजे प्राइस सेट करतात आणि जे फार्मर्स असतात त्यांना त्यांचा पैसा भेटत नाही. बरोबर. हा जरा त्याचा इश्यू. बघा आपला हळूहळू माइंडसेट पण असाच होत गेलाय की आपण एखाद्याचं डिफाईन करताना पण थोडासा इश्यू असल्यासारखं बोलतो. मी तुम्हाला काय म्हटलं, प्रोसिजर काय असते सांगा मला, तुम्हाला आठवते का त्यात काय सांगितलेली? सो त्यांनी काय सांगितलं होतं की बोल नाही, बरोबर आठवत नाही. बरोबर. आपल्याला नेहमी त्यातले इश्यू दिसत राहतात. त्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी तेच सांगितलं होतं, सारखं आपण एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह म्हटलं की निगेटिव्हच होणार आहे. सो असा विचार करा की छोटे छोटे फार्मर्स मोठ्या प्रमाणावरती धान्य, फळ, भाज्या घेऊन काही केपीएमसी म्हणजे मंडीमध्ये जाऊ शकत नाही, ज्याला आपण साधारण मला वाटतं आठवडा बाजार सारखं म्हणू शकतो, किंवा रादर आठवडा बाजार पण नाही, मला होपफुली त्याला शेतकरी बाजार असं म्हणतात. मराठीत काय म्हणतात मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, की तिथे सगळेजण शेतकरी जातात, ते ट्रेडर्सना म्हणजे व्यापाऱ्यांना त्यांचा माल विकतात, बरोबर. सो त्यांनी मग आपल्याला एक चित्र दाखवलं होतं त्या व्हिडिओमध्ये आणि विचारलं होतं की आता सांगा, इथे एक लिलाव चालला होता,
बरेच व्यापारी असतात आणि ते वेगवेगळ्या प्राइस कोट करतात आणि अर्थातच शेतकरी त्याला जी पटेल ती प्राइस ऍक्सेप्ट करतो आणि पुढे जातो. पण यात काय होतं की हे जे व्यापारी आहेत ते व्यापारी किंवा दलाल, मिडलमन, दलाल कुणाला म्हटलं जातं की जे ऍक्च्युली सेलर पण नाही आहेत, रादर ते बफरर्स आहेत, ते प्रोड्युसर्स आणि फार्मर्स यांच्या चेन्स मधले बफरर्स आहेत. ते माल विकत घेतात आणि मोठमोठ्या इंडस्ट्रीजना पुरवतात. तर हे जे मधले दलाल आहेत हे खूप संघटित आहेत, दे आर वेल ऑर्गनाइज्ड. सो ते सगळे एकत्र मिळून ठरवतात की आज लिलावात आपण एक सर्टन प्राइजेस कोट करायची, बा 21, 22, 20, 18, त्यातली जी लिस्ट पॉसिबल असते ती. आणि त्यामुळे काय होतं की फार्मर्स संघटित नसल्यामुळे त्यांना दुसरी प्राइस मिळतच नाही जी ऍक्च्युअल मिळायला पाहिजे, ती जी त्यांना बेनिफिशियल असेल ती. आपोआपच जी मिळते त्यात त्यांना समाधान मानावं लागतं. येत आहे तुमच्या लक्षात मी काय म्हणते ते? आणि म्हणून हे जे मिडलमन असतात ते अतिशय मॅन्युप्युलेट करून वागू शकतात. आता सुद्धा मी तुम्हाला म्हणताना मी सुद्धा एक प्रकारची तक्रारच करते. सो हा प्रकारचा जो लिलाव होतो त्या प्रकारात प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या कोट केलेल्या प्राइस लक्षात घेऊन शेतकरी आपलं धान्य विकतो. तर हे जे मिडलमन आहेत ते त्यांच्या संघटित असण्याचा फायदा करून घेऊन, आणि छोटे शेतकरी एवढे संघटित नसतात, स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स, त्यांना लोअर प्राइस घ्यायला लावतात ते मार्केट प्राइसच्या. आणि त्यामुळे ही जी मोठी गॅप निर्माण होते, प्रोड्युसर ज्या किमतीला विकतो ती आणि कन्झ्युमरला ज्या किमतीला मिळतं ती, म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याला जे पैसे मिळतात त्याच्या पिकवलेल्या भाजीपाल्यासाठी आणि कन्झ्युमरला ज्या प्राइसला तो भाजीपाला, ते तांदूळ किंवा कुठल्याही प्रकारचं धान्य मिळतं, त्यात मोठी गॅप होते. कुठेतरी 2, 3, 4, 5 किलोला कांदे विकत घ्यायचे आणि त्याच्यानंतर विकताना मात्र 80, 70, 50 इतक्या किलोला विकायचे. तुम्ही बघताय फक्त किलो मागे किती मोठा फायदा आहे. हे मिडलमन करतात आणि मग त्यामुळे हे जे शेतकरी असतात त्यांना जास्त कुचंबणा सहन करायला लागते. दॅट मीन्स त्यांना जास्त त्रास सहन करायला लागतो. थोडक्यात मला सांगायचं की प्रत्येक वेळी जेव्हा आपण कुठेही पॉइंट आउट फिंगर करत असतो, सगळ्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे नक्की काय. सो मोर मिडलमन रिझल्ट्स इन हाय प्राइस. आणि म्हणून असं म्हणता येऊ शकतं की जर समजा जास्त मिडलमन असतील तर कन्झ्युमरला जास्त प्राइसला खर्च करून धान्य मिळतं, वेरॅज लेस मिडलमन त्यांची कम्युनिटी कमी असते आणि त्याच्यामुळे आपोआपच सगळ्यांना समान न्याय मिळायची शक्यता असते. आणि म्हणून तर आत्ताच्या या लॉ रिफॉर्म्स मध्ये ज्या आहेत ऍग्रिकल्चर लॉ, यात मिडलमॅनच्या हातात जे राईट्स आहेत, हातात जी पॉवर आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. ओके, द थर्ड वन इज अनसर्टनिटी. Indian agriculture continues to remain the gamble in the monsoon. Favorable monsoon brings bumper crops and it has a mild effect on prices. But if the monsoon fails, there is shortage of food supply, which further results in sharp rise in price. So overall, जर समजा पाऊस नाही आला तर प्राइस प्रचंड वाढतात मार्केट मधल्या, whereas शेतकऱ्याकडे एवढं क्रॉप झालेलंच नसतं आणि त्याच्यामुळे त्याला फायदा कमी मिळतो. सो अनसर्टनिटी, आपलं पावसावर सगळं डिपेंड असतं. देर इज दिस कोट, तुम्हाला गोष्ट माहिती की नाही मला माहित नाही, अकबर बिरबलाच्या गोष्टींमधली. अकबराचा दरबार चालू होता, बिरबल दरबारात आला नव्हता. अकबराने सगळ्या दरबारांना प्रश्न विचारला की सांगा मला 27 - 9 बरोबर किती, 27 - 9 इज इक्वल टू व्हॉट. तुम्हाला काय वाटतं काय उत्तर मिळालं असेल? 18. राईट, या एक्झॅक्टली 18. आणखीन कोणाला काही वेगळं उत्तर द्यायचंय? सो काय झालं की अकबर हसायला लागला, म्हणाला तुम्ही सगळे हुशार आहात लोक, पण मी तुम्हाला मॅथमॅटिशियन आहात म्हणून तर दरबारात नाही ठेवलंय. तुम्ही दरबारात माझ्याकडे अशासाठी आहात की तुम्ही जनतेचे जटिल प्रश्न सोडवावेत. आणि माझ्याकडे काल एक शेतकरी आला होता, तो म्हणला राजा 27 - 9 याचं उत्तर जे आम्हाला मिळालं त्याने आमचं पूर्ण जीवन धुळधाण होऊन गेलं. सगळेजण तर्क वितर्क करायला लागले की अरे काय काय नक्की इश्यू काय झाला.
27 - 9 बरोबर 18, पण ह्याने शेतकऱ्याचं लाईफ कसं काय बरबाद झालं, असं सगळा विचार चालू झाला. अकबर म्हणला ठीक आहे, बिरबलाला दरबारात येऊ दे. सो बिरबल दरबारात आला आणि बिरबलांना अकबराने विचारलं की सांग बाबा आता की 27 - 9 बरोबर किती. बिरबलाने उत्तर दिलं 0. आणि त्याबरोबर अकबराने त्याच्या सिंहासनावर उठला आणि टाळ्या वाजवल्या आणि म्हणाला हाच तो माणूस जो जनतेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल, जो जनतेच्या समस्यांचं उत्तर देऊ शकेल. का म्हणला असेल असं तो? आणि त्या शेतकऱ्याने तर असं का म्हटलं असेल की 27 - 9 बरोबर 0 असं जेव्हा त्यांच्या हातात पडलं तेव्हा त्यांच्या जगण्याची धुळधाण झाली. एनी गेसेस? किसान को उसकी फसल की कॉस्ट प्राइस भी नहीं निकली रहेगी नाही, शायद से. ऍक्च्युली हे थोडं ट्रिकी उत्तर आहे. सो ट्रिकी उत्तर कसं आहे, आपल्याला जर बघितलं तर स्टार्सचा अभ्यास करून आपल्याकडे 27 नक्षत्र कॉन्स्टलेशन म्हणजे नक्षत्र मांडली जातात 27. ओके. आणि त्या 20 ही नक्षत्र आपल्या पृथ्वीभोवती फिरत म्हणजे आपल्याला दिसतं की पृथ्वीभोवती फिरत असतात. सो काय होतं की त्या प्रत्येक नक्षत्रांकडे असे ऋतू वाटून दिलेत. 9 नक्षत्र उन्हाळ्याची, 9 नक्षत्र पावसाची, 9 नक्षत्र हिवाळ्याची. सो त्या 27 नक्षत्रांपैकी जर 9 नक्षत्र पावसाची पडलीच नाही, दॅट मीन्स 27 - 9, तर बाकीच्या नक्षत्रांचा काही उपयोग होत नाही, कारण धान्य बनतच नाही. आणि म्हणून 27 - 9 बरोबर 0. आणि असं जेव्हा झालं तेव्हा तो शेतकरी असं म्हणला की यामुळे आमच्या आयुष्याची धुळधाण झाली. सो अशा प्रकारे मान्सून वरती गॅम्बलिंग आपल्या शेतीचं चालू असतं. हाय इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर ऍग्रिकल्चर गुड्स. आपण बघू शकतो की आपण ऍग्रिकल्चर गुड्सची इन्कम इलास्टिसिटी जी असते, म्हणजे आपल्या इन्कम प्रमाणे ऍग्रिकल्चर गुड्स कोणत्या प्रकारची घ्यायची, फूड ग्रेन्सवर किती स्पेंड करायचे हे ठरवतं. आणि जर ती कन्सिडरेबल असेल डिमांड फॉर फूड ग्रेन्स, देन देर इज अ स्टीप राईन इन द प्राइजेस ऑफ फूड ग्रेन्स. म्हणजे जर डिमांड वाढली तर आपल्या प्राइजेस ज्या असतात त्या पण खूप जोरात वाढतात. थोडक्यात आपण जेव्हा असं बघतोय की ऍग्रिकल्चर प्राइस मध्ये काय काय प्रकारचे कॉजेस असतात राईज होण्याचे, तर त्यात पॉप्युलेशन, मिडलमॅन, अनसर्टन्टी, हाय इन्कम इलास्टिसिटी फॉर डिमांड फॉर ऍग्रिकल्चर गुड्स, अँड देट रायझिंग इन गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. जेव्हा सरकारचा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर वाढतो आणि बेसिकली तो जेव्हा नॉन डेव्हलपमेंटचा असतो, म्हणजे कुठली डेव्हलपमेंट कामं नाही तर नॉन डेव्हलपमेंटचा असतो, तेव्हा सरकारी एक्सपेंडिचर हे इन्कम जनरेट करण्यासाठी किंवा लोकांना फायदा करून देण्यासाठी कमी पडतो आणि त्यामुळे फूड ग्रेन्सचं प्रोडक्शनही कमी होतं. आपोआपच प्राइजेस वाढतात अतिशय शार्पली. द 6th वन इज आर्टिफिशियल स्केअरसिटीज. मी तुम्हाला ह्याबाबत गेल्या लेसन मध्येही सांगितलं होतं. होर्डिंग, माणसं साठवून ठेवतात आणि त्यामुळे मार्केटमध्ये आर्टिफिशियल स्केअरसिटी निर्माण होते, म्हणजे खोटी टंचाई. ओके. समजा असा विचार करा, आपल्याकडे किराणा मालाचं दुकान आहे आणि त्या किराणा मालाच्या दुकानात साधारण त्यांनी काय केलं, त्यांनी कमी पैशात अवेलेबल असताना भरपूर कांदे, बटाटे, भरपूर तांदूळ विकत घेऊन ठेवले आणि असंच गावातल्या सगळ्या दुकानांनी केलं. आता त्यांनी काय सुरुवात केलं म्हणायला, कारण ते युनायटेड आहेत, त्यांनी म्हणायला सुरुवात केलं छे आमच्याकडे काहीच नाहीये, आमच्याकडे तांदूळ कमी झालेत, तांदूळाचं प्रोडक्शन यावेळी पावसामुळे कमी झालं, जास्त पावसामुळे कमी झालं, कमी पावसामुळे कमी झालं, जास्त उन्हाने कमी उन्हाने, जास्त हिवाळ्याने कमी हिवाळ्याने, व्हॉट एव्हर रिझन. त्यामुळे आता तांदूळाच्या प्राइस वाढल्या. बरं, एका दुकानदाराकडे गेलं तरी प्राइस जास्त आहे, दुसऱ्याकडेही जास्त आहे, तिसऱ्याकडेही जास्त आहे. हेच कांद्यांचं, हेच बटाट्याचं. का? कारण त्यांनी सगळं होर्ड करून ठेवलंय, त्यांनी सगळं साठवून ठेवलंय. आणि त्यामुळे आपोआपच काय होतं, हे जे मिडलमन आहेत, हे जे ट्रेडर्स आहेत, होर्डर्स आहेत, त्यांनी जी स्केअरसिटी निर्माण केली आहे त्यामुळे लोक घाबरतात आणि पुन्हा आणखीन मोठी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जास्त जास्त प्राइसला विकत घेतात. लोकही होर्डिंग करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे आपोआपच हे जे पीक आहे त्याची प्राइजेस वाढत जातात. पण अर्थातच त्याच्या वाढलेल्या प्राइसचा फायदा हा शेतकऱ्याला न होता त्याचा तोटा मात्र कन्झ्युमरला होतो. शेतकऱ्याला कमीच प्राइजेस मध्ये ते मिडलमनला, ट्रेडर्सना, होर्डर्सना विकावं लागतं. सो कशा प्रकारे ऍग्रिकल्चरल प्राइस वाढतात याचे कॉजेस तुम्हाला लक्षात आलेत का?
येस मॅम. ओके, सो होपफुली तुम्ही हे 6 मुद्दे लिहून घेतलेत का? येस मॅम. गुड. मग लिहून घ्या आणि जरा मला दाखवा बरं. सो यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्यामुळे गव्हर्नमेंटला मध्ये इंटरप्शन करायला लागतं, या प्राइस फिक्स करायला लागतात आणि म्हणूनच गव्हर्नमेंट ऍग्रीकल्चरल प्राइस पॉलिसी निर्माण करतं, ज्यातून ऍक्च्युली काय त्याची ऑब्जेक्टिव्ह असतात, एम्स असतात. ही ऍग्रीकल्चरल प्राइस पॉलिसी गव्हर्नमेंटला का सुरू करायला लागते हेच आपल्याला बघायचंय. ओके. Rapid functions in agricultural prices have a harmful effect on economy. Such fluctuations may affect on the grower of a crop, म्हणजे farmers, as well as consumers of a crop. So जेव्हा प्राइजेस अतिशय फ्लक्च्युएट होत असतात तेव्हा त्याचा कंझ्युमर आणि फार्मर दोघांनाही तोटा होतो आणि या काळात जेव्हा प्राइस खूप कमी होतात तेव्हा फार्मर्सना हेवी लॉसेस सहन करायला लागतात. फार्मिंग करण्यासाठी ते डिमोटिवेट होतात, ते लँड कल्टिवेट करत नाही आणि आपोआपच फूडची खाण्याची टंचाई निर्माण होते. वेरॅज ऑन द अदर हँड रॅपिड इन्क्रीज झालं तर क्रॉप प्राइस रॅपिड इन्क्रीज झाली तर कंझ्युमरची पर्चेसिंग पॉवर हर्ट होते, म्हणजे खरेदी करण्याची क्षमता, आणि त्यामुळे ते त्यांचे एक्सपेंडिचर जे धान्य घेण्याचे असतात ते कट डाऊन करतात. तेही इकॉनॉमीला चांगलं नाहीये आणि म्हणून दोघांचेही इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी, दोघांनाही प्रोटेक्ट करण्यासाठी फार्मर्स आणि कंझ्युमर्सना प्राइसिंग पॉलिसीची गरज असते, ऍग्रीकल्चरल प्राइसिंग पॉलिसी, सो दॅट ऍग्रीकल्चरल प्राइजेस मध्ये स्टॅबिलिटी येईल आणि त्यातून दोघांचे, फार्मर्सचं आणि कंझ्युमर्सचं, दोन्ही एंड्सचं समाधान होईल. सो ह्याच्यासाठी टू अचीव दीज ऑब्जेक्टिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज ऑलवेज इंट्रोड्युस्ड agricultural price policy. Ka? To ensure stability in the price of agricultural product, to prevent exploitation of farmers from middlemen who purchase the products at a very low price. Third, cost of production for the same crop varies between regions and for different products. म्हणजे थ्रू आउट रिजन मध्ये ऍटलीस्ट सेम प्राइस तर असली पाहिजे ना. सगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्राइस आणि डिफरंट प्रोड्युसर्सना मिळालं, यामुळे कुठल्याही प्रकारचा एक सेम नॉर्म, सेम लेवल इम्प्लिमेंट करणं खूप कठीण होतं. टू प्रोव्हाइड रेम्युनरेटिव्ह प्राइजेस टू द फार्मर्स विच कव्हर नॉट ओनली द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बट ऑल्सो एन्श्युअर्स रिझनेबल प्रॉफिट मार्जिन टू फार्मर्स. म्हणजे असा विचार केला तर फार्मर्सना जास्तीत जास्त रिझनेबली प्रॉफिट मिळावा आणि त्यांना रेम्युनरेशन मिळताना त्यांना मोटिवेशनही मिळावं कल्टिवेशनसाठी, याच्यासाठी ही प्राइस पॉलिसी असते, ऍग्रीकल्चरल प्राइसिंग पॉलिसी. अँड द फिफ्थ वन इज टू प्रोव्हाइड इन्कम सिक्युरिटी टू द फार्मर्स. म्हणजे ही जी आहेत ह्या एम्स साठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍग्रीकल्चरल प्राइसिंग पॉलिसी सुरू करतं. बघा बरं, मी तुम्हाला इथे ऑब्जेक्टिव्ह ओपन केले, आपण एकेकाने ती वाचूया. ओके, सो लेट्स स्टार्ट. Who can read? Can you raise the hand? Okay. So वेदांतीचा हात मला दिसतोय. वेदांती, can you start? पुढचे सांगूया. आधी 3 ऑब्जेक्टिव्ह वाच, मग पुढच्या लोकांना सांगूया. The agricultural price policy of India has the following objectives: to provide price stability in the agricultural product. Second, to protect the interest of the producers, farmers, by ensuring them a minimum price for their crops. Third, to protect the interest of the consumers against an excessive rise in prices. व्हेरी गुड. सो तुम्ही बघितलं तर या 3 गोष्टींमध्ये मगाशी सांगितलेले पॉइंट कव्हर होतात. प्राइस स्टेबिलिटी आणायची ऍग्रीकल्चरल प्रोडक्ट्स मध्ये, सो दॅट इकॉनॉमी मध्ये खूप फ्लक्च्युएशन दिसणार नाही आणि त्याचा कंझ्युमर आणि फार्मर्सना त्रास होणार नाही. त्यातून फार्मर्सचा प्रोटेक्ट इंटरेस्ट होईल, कारण इंटरेस्ट प्रोटेक्ट होईल, कारण त्यांनी जे क्रॉप प्रोड्यूस केलंय त्याला खात्रीशीर प्राइस मिळेल, मिनिमम प्राइस, सो त्यांना घाबरून राहावं लागणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कंझ्युमर्सना पण जेव्हा एक्सेसिव्ह प्राइस मध्ये खर्च करायला लागतो क्रॉपसाठी, तो कमी करावा लागेल. सो हे 3 गोष्टी आहेत. वाचबरच आहेत पुढचं आणि त्याच्यानंतर पुढचे 3 आणि त्याच्यानंतरचे 3 प्राची वाचे.
to make available food to customers in the time of shortage. Correct. Fifth point, to support the farmer from distress sale and procure food grain from public distribution. 6 point, to increase the product and export of agriculture products. करेक्ट. थँक्यू. सो असं असं बघा की टू मेक अवेलेबल फूड्स टू कन्झ्युमर, जेव्हा शॉर्टेजचा वेळ असतो तेव्हा लोकांना फूड मिळवून देण्याची क्षमता यामुळे निर्माण होते. दुसरं, टू सपोर्ट द फार्मर्स इन डिस्ट्रेस सेल्स, म्हणजे लोक कधी कधी असं होतात की भविष्यात प्राइस कमी होईल या भीतीने फार्मर्स आज कमी प्राइसलाच विकून टाकतात. सो हा अशा डिस्ट्रेस सेल मध्ये थांबवणं किंवा अचानक पाऊस येणार, वेदर बदलणार, अशा सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळे फार्मर्स जर कमी प्राइसला भराभर विकायला लागले तर तसं होऊ नये म्हणून. आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे रेशन मध्ये आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन येतं ज्याला पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतात, पीडीएस, तर तशा प्रकारच्या डिस्ट्रीब्युशनसाठी फूड ग्रेन्स राहावेत, त्यांचं प्रोक्युअरमेंट व्हावं याच्यासाठी म्हणून सपोर्ट फार्मर्स फ्रॉम डिस्ट्रेस सेल आणि त्यांच्याकडून फूड ग्रेन्स प्रोक्युअर करण्यासाठी पब्लिक डिस्ट्रीब्युशन मध्ये ही प्राइसिंग पॉलिसी उपयोगी येते. आणि आपण जे प्रोड्यूस करतो ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून ते एक्सपोर्ट करता यावं, कारण आपल्याकडे जर चांगली क्वालिटी प्रोड्यूस झाली तर ती एक्सपोर्ट करता येते. तर या सगळ्या उद्देशाने हे काम करून घेता येतं किंवा ही पॉलिसी खूप उपयोगात येते. ओके प्राची, गो ऑन. To remove price difference between various regions in the country, to ensure relationship between prices of food grains and non-food grains, to provide raw material to the industries at reasonable price. एक्झॅक्टली. म्हणजे असा विचार करा की थँक्यू, खूप चांगलं वाचलं तुम्ही तिघांनी, एकदम मस्त. वेदांती तू पण, जायत आणि प्राची तू पण. सो प्राइस डिफरन्सेस जे असतात वेगवेगळ्या रिजन्स मधले ते कर्ब करणं आणि युनिव्हर्सल प्राइस अख्ख्या देशात एका प्रोडक्टची असणं, ऍग्रिकल्चर प्रोडक्टची, हे करण्यासाठी म्हणून. नंतर फूड ग्रेन्स आयटम्स ज्या असतात त्याच्या प्राइसेस आणि नॉन फूड ग्रेन्स आयटम यांच्यात एक समतोल असणं, ह्याच्यासाठी ती रिलेशन मेंटेन करणं. आणि टू प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू इंडस्ट्रीज ॲट अ रिझनेबल प्राइस. म्हणजे अदरवाईज असंही होऊ शकतं की इंडस्ट्रीला गरज आहे, ती इंडस्ट्री चालावी म्हणून जर इंडस्ट्रीला ऍग्रिकल्चरल रॉ प्रोडक्ट्सची गरज असेल तर त्यांना अव्वाच्या सव्वा किमतीला प्राइस सांगून चालणार नाही ना, कारण त्यांना आणखीन पण गोष्टी करायच्या असतात, लेबररला पैसे द्यायचे असतात, इंधन, मशिनरी, जे काही असेल ते. सो अर्थात या सगळ्यात कुठेतरी एक स्टॅबिलिटी, एक बॅलन्स यावा म्हणून ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी असते. ओके. सो तुम्हाला आता ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी म्हणजे काय आणि ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी का पाहिजे याच्या बरोबरीने फूड ग्रेन्स किंवा ऍग्रिकल्चरल प्रोडक्टच्या प्राइस का वाढतात याची माहिती आजच्या लेक्चर मध्ये मिळाली, बरोबर. आता याची इम्प्लिकेशन्स काय आहेत ती आपण बघूया. तुम्ही होपफुली याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा पाहिजे तर, आणि तो नंतर लिहून मला उद्याला दाखवा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी काढताय ना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. सो लिहून झालं म्हणतेस, अमेझिंग अमेझिंग, ग्रेट. सो मी मोठी वाक्य आहेत म्हणून तुम्हाला खूप पटापट लिहायला नाही सांगत, पण तुमचं लिहून झालं असेल तर अमेझिंग. ओके, मी सेल्यूट करू शकते तुम्हाला याच्यासाठी. आपण पुढच्या टॉपिकला जाऊया, कारण हे खूप बेसिक टॉपिक आहेत आणि मला असं वाटतं की जर समजा हे तुमचे योग्य प्रकारे पुरे झाले तर आपण युनिव्हर्सिटीत क्वेश्चन कसे येऊ शकतात, तुम्हाला ते कसे उपयोगी पडू शकतात, अगदी एमसीक्यू किंवा मोठे क्वेश्चन, याच्यावर खूप चांगला भर देऊ शकतो. इज इट ओके फॉर यू? Yes, ma'am. ग्रेट. सो ऍग्रिकल्चर प्राइस पॉलिसी आणि इट्स इम्प्लिमेंटेशन्स. ओके, त्याची इम्प्लिमेंटेशन्स कशी आहेत? सो 1964 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फूड ग्रेन्स अँड प्राइस कमिटी अंडर द चेअरमनशिप ऑफ प्रोफेसर LK झा यांच्या म्हणजे काय म्हणतात चेअरमनशिप अंडर सुरू केली. पुन्हा एकदा डिटेल आहेत, नोट डाऊन करून ठेवा. 1964 गव्हर्नमेंट इंडियाने एक कमिटी सेटअप केली जिचं नाव होतं फूड ग्रेन्स अँड प्राइस कमिटी. त्याचे चेअरमन होते LK झा. ओके.
त्याच्यानंतर द फूड ग्रेन्स अँड प्राइस कमिटी रेकमेंडेड, ही कमिटीने काय रेकमेंड केलं की ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशन सेटअप केलं पाहिजे. ओके, काय सेटअप करायचंय? ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन. सो कमिटी ही वन टाइम असते, कमिशन हे अगेन रिकरिंग असतं, म्हणजे त्याचं काम मोठ्या काळासाठी चालतं. सो ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशन अशा प्रकारे सेटअप व्हावं अकॉर्डिंग टू दिस कमिशन, की ते ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसीवरती भर देईल आणि ही जी आपण ऑब्जेक्टिव्ह बघितली ती पूर्ण करण्यासाठी मदत करेल. या सजेशन प्रमाणे हे जे ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन होतं ते सेटअप करण्यात आलं 1965 मध्ये. बघा बरं का, 1964 मध्ये चेअरमन प्रोफेसर LK झा यांच्या लीडरशिप खाली फूड ग्रेन्स अँड प्राइस कमिटी स्थापन करण्यात आली आणि या फूड ग्रेन्स अँड प्राइस कमिटीने ऍग्रिकल्चर प्राइस कमिशनची स्थापना करायला सांगितली, सजेस्ट केलं आणि ती 1965 मध्ये झाली. टू ऍडवाइज द गव्हर्नमेंट ऑन प्राइस पॉलिसी फॉर द ऍग्रिकल्चरल कमोडिटीज, म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर मधल्या कमोडिटीज ज्या आहेत त्याची प्राइस कशी सेट करायची याबद्दल ऍडवाइस देण्यासाठी ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशनची स्थापना झाली होती 1965 मध्ये. आणि त्याचे जे चेअरमन होते ते होते प्रोफेसर ML दांतवाला, दांतवाला. ओके, सो ह्यांच्या चेअरमनशिप खाली ML दांतवाला ही ऍग्रिकल्चरल काय म्हणू आपण ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशनची स्थापना झाली 1965 मध्ये. हे डिटेल तुमच्याकडे असले पाहिजे. इन 1985 आपण थोडं पुढे चाललोय, 1964-65 नंतर डायरेक्ट 85 वर उडीये. आपल्याकडे मी म्हटलं असं ह्या सगळ्या बाबतीत फार डिस्टॉर्टेड एफर्ट्स घेण्यात आले. इन 1985 ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशन वॉज रिनेम्ड ऍज कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस, CACP. सो हे जे 1980 तोपर्यंत या कमिशनचं काम चालूच होतं ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशनचं. 1985 मध्ये ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशन हे जे 65 मध्ये सुरू करण्यात आलं होतं त्याचं नाव बदलण्यात आलं. नाव बदलून ते झालं कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस. कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस, CACP. The main function of CACP is to recommend administered price. कशा प्रकारे मिनिमम प्राइस क्रॉप्सना मिळायला पाहिजेत ऍडमिनिस्टर करणं हे मेजर CACPचं काम होतं, कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस. सो तुम्ही हे सगळे डिटेल लिहून घेतले असतील, होपफुली कुठेतरी नोट डाऊन केले. सो CACP while recommending administered prices taken into इम्पॉर्टंट फॅक्टर. कोणते इम्पॉर्टंट फॅक्टर त्यांना लक्षात घ्यायला लागतात, कन्सिडर करायला लागतात? द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट, चेंज इन द इनपुट प्राइजेस, म्हणजे त्यासाठी जे खर्च झाला एखादं कल्टिवेट करायला फील्ड त्याच्या प्राइजेस मध्ये किती फरक पडलाय. इनपुट आउटपुट प्राइजेस पॅरिटी, म्हणजे थोडक्यात इनपुट जितकं आहे प्राइजेसचं तितकंच आउटपुट आहे का, त्याचं काय रेशो आहे. ट्रेंड्स इन द मार्केट प्राइस, मार्केटमध्ये कुठच्या प्रकारे ट्रेंड आहेत त्याच्या प्राइजेसचे ट्रेंड आहेत. इंटर क्रॉप प्राइस पॅरिटी, म्हणजे 2 किंवा त्याहून जास्त क्रॉप मधल्या प्राइजेसची रेशो पॅरिटी, समतोल. डिमांड काय मार्केटमधली, सप्लाय काय मार्केटमधला, सो डिमांड सप्लाय सिच्युएशन. इफेक्ट्स ऑफ इंडस्ट्रियल कॉस्ट स्ट्रक्चर, म्हणजे इंडस्ट्रियल कॉस्ट स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचा क्रॉप पॅटर्नवर इनपुट आउटपुटवर किती परिणाम होणार. इफेक्ट ऑफ जनरल प्राइस लेवल, ओव्हरऑल मार्केट मधली जनरल प्राइस लेवल काय आहे त्याचा इम्पॅक्ट काय होईल. इफेक्ट्स ऑन कॉस्ट ऑफ लिव्हिंग, म्हणजे शेतकऱ्याची कॉस्ट ऑफ लिव्हिंग काय आहे त्याच्यावरती त्याच्या इनपुट आउटपुटचा कसा परिणाम होतो. इंटरनॅशनल मार्केट प्राइस सिच्युएशन, जर समजा एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे तर ते क्रॉप मध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याची प्राइस सिच्युएशन काय. अँड पॅरिटी म्हणजे पेअर मधलं रेशो, पेअर मधलं रिलेशन, पॅरिटी बिटवीन प्राइजेस पेड अँड प्राइजेस रिसिव्ड बाय फार्मर्स, दॅट इज टर्म्स ऑफ ट्रेड. म्हणजे ऍक्च्युअली फार्मर्सला किती प्राइस पे करायला लागली आणि फार्मरला किती पैसे मिळाले, या दोघांमधलं रिलेशन. सो या सगळ्या जे तुम्हाला 11 फॅक्टर आता मी सांगितले या सगळ्याचा CACP विचार करतं, कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस, आणि त्याच्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडमिनिस्टर्ड प्राइस आपल्या समोर ठेवतात, फार्मर्स समोर ठेवतात. ओके,
या कोणत्या प्रकारच्या प्राइस असतात? तर त्या असतात मिनिमम सपोर्ट प्राइस MSP, प्रोक्युअरमेंट प्राइस आणि इश्यू प्राइस. सो 3 महत्वाच्या प्राइजेस ज्याच्याबद्दल आपण बघणार आहोत, ज्याच्याबद्दल बरेच प्रश्न तुम्हाला येऊ शकतात पेपर्स मध्ये आणि ज्याच्याबद्दल तुम्ही आता ऍटलिस्ट लिहून ठेवलं पाहिजे. उद्यापासून आपण त्याच्याबद्दल पुढे बघणार आहोत. ओके, सो कोणत्या या 3 प्राइस आहेत सांगा मला. कोणत्या 3 प्राइस ऍडमिनिस्टर्ड केल्या जातात CSCP कडून? Minimum support price, minimum procurement support price, price, procurement price and issue price. व्हेरी गुड. सो ह्या 3 प्रकारच्या प्राइजेस लक्षात घेण्यासाठी हे वरचे जे सगळे घटक असतात आणि याहून अनेक घटक आहेत, फक्त एवढेच नाहीत तर कारण ते सच ॲज आहेत बघा, म्हणजे असे अनेक घटक लक्षात घेऊन CSCP ला ती गोष्ट करावी लागते. याच्या बरोबरीने मला तुम्ही हे सांगा की 1964 मध्ये कुठली कमिटी स्थापन करण्यात आली होती? Food grains and Food grain Grains and and Price price Committee. committee. व्हेरी गुड. आणि ती कुणाची चेअरमनशिप अंडर होती? LK Jha. Professor L.K. Jha. Professor L.K. Jha. या कमिटीने काय रेकमेंड केलं, कोणतं कमिशन स्थापन करावं? Agriculture Price Commission. व्हेरी गुड. आणि ते कोणत्या साली स्थापन झालं? 1965. करेक्ट. त्याचे चेअरमन कोण होते? M.L. ML Danwala. ML दांतवाला. बरोबर. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍग्रिकल्चरल कमोडिटीजची प्राइसिंग पॉलिसी काय असली पाहिजे याबद्दल गव्हर्नमेंटला ऍडवाइस दिला. बरोबर. याच कमिशनचं ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशनचं नाव चेंज करून वेगळं करण्यात आलं 1985 मध्ये. काय नाव होतं ते? Commission for Agriculture Cost Cost and and Prices. ग्रेट. आणि हे जे CSCP होतं ते काय करायचं, काय म्हणजे काय फंक्शन होतं, मेन फंक्शन त्यांचं? Recommend Recommend administered administrate price. टू रेकमेंड ऍडमिनिस्टर्ड प्राइस. मग या कोणत्या 3 ऍडमिनिस्टर्ड प्राइस होत्या ज्या CSCP करतं? Minimum support price, Minimum support procurement prices, price, procurement prices and issue price. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला माहितीये ते समोर नव्हतं, मी जस्ट चेक करत होते मगाशी तुम्ही बघितलं तेव्हा. सो इट इज मिनिमम सपोर्ट प्राइस, प्रोक्युअरमेंट प्राइस आणि इश्यू प्राइस. आज आपण इथेच थांबूया. उद्याला या 3 प्राइजेस बद्दल पुढची माहिती घेऊया. तुम्हाला जर एखादी इंटरेस्टिंग गोष्ट ऍग्रिकल्चर रिलेटेड सांगायची असेल, क्लासला सांगायची असेल, मला सांगायची असेल, प्लीज मला मेसेज करा. आपण ते क्लासमध्ये नक्की डिस्कस करूया. ओके, सो आजसाठी इथे थांबूया. तुमची अटेंडन्स शीट मी तुम्हाला चॅटमध्ये देते, चॅट बॉक्समध्ये ती वापरा आणि आजची अटेंडन्स लावा आणि आपण उद्याला भेटूया. ओके, गुड डन. चलो, बाय बाय. तुम्ही काळजी घ्या आणि आपण भेटूया उद्या. हॅव अ नाईस डे.